थांबा थांबा थांबा, स्क्रोल करू नका. वडे दिसत आहेत ना, ते वडेच आहेत, पण कसले आहेत माहिती आहे का? भोपळ्याचे नाही आहेत आणि बटाट्याचे पण नाही आहेत. हे भोपळी मिरचीचे वडे आहेत. बघा, साहित्य बघून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये साहित्य मी देणारच आहे. आणि आता आपण करायचे आहेत आगळे वेगळे भोपळी मिरचीचे वडे. चला सुरुवात करूया. मोठं बाऊल म्हणजे 4 मीडियम साईजच्या वाट्या हे बेसन आहे, ते एका मोठ्या भांड्यात घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद टाकायची 1 टीस्पून, चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 1 पाऊण ग्लासभर पाणी घेऊन हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आई आता ह्याच्यामध्ये थोडं 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 पाणी टाकून ते छान मिक्स करून घेणार आहे. मसालासुद्धा टाकला आहे तिने 1 टीस्पून. आणि आता ओवा पण टाकायचा आहे. तिने ओवा टाकलेला आहे बघा. हा बघा ओवा, कारण पोटाला बाधत नाही ओवा टाकला की, म्हणून. आता थोडं थोडं पाणी टाकून ती हे बॅटर मिक्स करून घेणार आहे चांगलं. आपल्याला एकदम असं पातळ पण करायचं नाही आहे हे बॅटर आणि घट्ट पण करायचं नाही आहे. कन्सिस्टन्सी कशी हवी आहे ते आई दाखवेल तुम्हाला आता व्हिडिओमध्ये बघा. थोडं 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 पाणी टाकून ती बॅटर छान मिक्स करून घेते. कुठेही गुठळ्या राहायला नाही पाहिजेत बेसनाच्या. आणि मीठ, हळद, मसाला हे सगळं त्या बेसनामध्ये पूर्ण एकजीव झालं पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित ढवळून घ्यायचे. बघा थोडं 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 पाणी घालते. पूर्णपणे ती पाऊण ग्लास पाणी त्यामध्ये घालणार आणि ते बॅटर असं छान ढवळून घ्यायचं आहे. आणि हे आपण आधी बाजूला करून ठेवायचं आहे. बघा असं छान ढवळून घ्यायचे. असं केल्यामुळे ना ह्याच्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत पिठाच्या. बेसन पीठचे गुठळ्या न राहता छान एकजीव होतं सगळे मसाले, मीठ वगैरे सगळं. हे बघा आता ती कन्सिस्टन्सी दाखवेल तुम्हाला. हे बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला. आता आपण आतलं सारण करायचं आहे. बटाट्याचं नाही आहे, खोबऱ्याचं. 1 वाटी ओलं खोबरं खोवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची बाऊलभर, हळद, मसाला, गरम मसाला, गोडा मसाला, चवीप्रमाणे मीठ, जिरं पावडर, धणं पावडर हे सगळं आपण ह्याच्यामध्ये मिश्रणामध्ये टाकायचं आहे. आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे. आणि हे सारण आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. बघा मी हे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, तुम्ही तरी पण बघा सगळे मसाले कसे आई टाकते त्यामध्ये. आणि आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचे हाताने. व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे. खोबऱ्याला हे सगळे मसाले लागले पाहिजेत. त्यामुळे आपण हाताचा वापर करायचा आहे. चमच्याने तितकं व्यवस्थित मिक्स होणार नाही. आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. हा बघा अर्ध्या लिंबाचा रससुद्धा टाकलेला आहे. आणि हे आता आपण एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा असं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हाताने असं मळून मळून ते एकजीव करून घ्यायचं. आणि त्यानंतर हे सारण आपल्याला उभ्या अर्ध्या भागात कापलेल्या भोपळी मिरचीमध्ये दाबून दाबून भरायचं आहे. कसं ते आई तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. आणि बिया काढून घ्यायच्यात आपल्याला. भोपळी मिरचीच्या बिया नाही पाहिजेत त्यामध्ये आपल्याला. हे सारण असं छान एकजीव करून घ्यायचं. बघा आई कशी करते ती, म्हणजे ती असं थोडं हाताने मळल्यासारखं करते की जेणेकरून सगळे मसाले, मीठ सगळं त्या खोबऱ्याला व्यवस्थित लागेल. आणि हे आपल्याला कसं भरायचं आहे ते आता आई आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहे. बघा आता आई कसं तर करते बघा. हे बघा भोपळी मिरची अशी अर्धी उभी कापून घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता ती हळूहळू सारण भरणार आहे. हे बघा असं दाबून दाबून भरायचं आहे की जेणेकरून आपण ह्याला बेसनाचं आवरणमध्ये टाकल्यानंतर आणि तसंच्या तसं आपण तेलात सोडल्यावर ते फुटून बाहेर नाही आलं पाहिजे. म्हणून असं दाबून 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 व्यवस्थित हे सगळं सारण आपण सगळ्या मिरच्यांच्या भागांमध्ये भरून घेणार आहोत. बघा आता तुम्ही कसं करते आई ते. हे सगळं ना एकदम असं व्यवस्थित भरायला पाहिजे. नाहीतर मग ते बॅटरमध्ये टाकल्यानंतर ना, बॅटरमध्ये बुडवून काढून तेलात सोडल्यानंतर ना ते फुटू शकतं. म्हणून ते व्यवस्थितच दाबून भरलं पाहिजे. बघा कसं दाखवते आई, तुम्ही बघू शकता. ही खूप चविष्ट लागते. खूप म्हणजे खूपच. आम्ही ह्याला भोपळी मिरचीचा वडा म्हणतो किंवा भोपळी मिरचीची भजी म्हणतो, खोबरं भरून केलेली. तुम्ही कधी पाहिली आहे का अशी कधी? मी तरी माझ्या लग्नानंतर पहिल्यांदाच सासूबाईंनी मला करून दिली, तेव्हा मला खूप आवडलेली. आणि आता तुम्ही पण करून बघा. तुमच्याबरोबर ही रेसिपी आगळी वेगळी शेअर करावीशी वाटली म्हणून केली आहे. नक्की करून बघा. बघा हे आता आपले सगळ्या मिरच्यांमध्ये सारण भरून झालेलं आहे.
आणि आपण एका बाजूला तेल गरम करत ठेवलेलंच होतं. जेवढं आवश्यकतेनुसार हे व्यवस्थित बुडतील एवढं तेल आपल्याला ठेवायचं आहे. बघा आई चमच्याच्या सहाय्याने ते बॅटर त्या भोपळी मिरचीमध्ये कसं वर लावते. तिने जसं आपण भरले त्याच दिशेने ती ठेवली आहे. अशी उभी नाही केली म्हणजे त्याच्यात खोबरं पडेल ना म्हणून. आणि मग वरनं तिने ते बॅटर भरलं आहे आणि असं चमच्याच्या सहाय्याने तिने ते सोडलं आहे. गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे. कारण हे थोडं जाड असतं ना, भोपळी मिरची पण आतून जाड आहे, खोबरं भरलं आहे त्यात, त्याशिवाय बेसन आहे. ते सगळं चारी बाजूने शिजलं पाहिजे. त्या प्रमाणात तुम्ही तेल ठेवा की ते बुडलं पाहिजे व्यवस्थित. बघा थोडासा वरचाच पोर्शन फक्त बाहेर राहतोय, बाकी ती व्यवस्थित बुडलेली आहे. असे आता आई बघा कसे चमच्याने व्यवस्थित सोडते. हातही खराब होत नाहीत आणि त्याच्यामध्ये हे जे आपण बॅटर बनवलं ते व्यवस्थित भरलं जाते आणि त्याच्यानंतर ते सोडायलाही सोपं पडतं आहे तेलामध्ये. बघा पहिल्यांदा करणारा माणूससुद्धा व्यवस्थित करू शकतो. हे बघा असं सोडायचं आहे आणि हे आपल्याला ना छान खरपूस होईपर्यंत, ह्यांचा असा ब्राऊन कलर होईपर्यंत, जोपर्यंत त्याचं आवरण छान कुरकुरीत शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हे अलटून पलटून शिजवायचे आहेत. कमीत कमी 4 ते 5 मिनटं तरी लागतात शिजायला. आता थोड्या वेळाने आई हे परतणार आहे. आपण बघूया. हे बघा कसे छान बुडबुडे येत आहेत तेलामध्ये, म्हणजे ते शिजत आहेत. आणि आपण आता बघूया आई काय करते पुढे. आता आई हे परतून घेणार आहे. बघा असे परतून घ्यायच्यात. गॅस आपण फुलच ठेवलेला आहे, आपण गॅस कमी केलेला नाही आहे. हे बघा असे परतून घेणार आहे ती व्यवस्थित. गॅस फुल ठेवायचा आहे. आतमधलं खोबरं पण छान व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे ना, त्यामुळे आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे. काढून घ्यायचे आहेत. बघूया हे बघा कसे छान शिजले आहेत. अलटून पलटून आईने 1-2 वेळा ते परतून घेतलेले आहेत आणि गॅस आपला फुलच आहे. आणि आता हे एक एक करून आपल्याला असे छान तेल निथळून देऊन मग काढायचे आहेत. एका मी चाळणमध्ये काढलेत. टिश्यू पेपर लावला नाही, खाली डिश ठेवली आहे मी तेल त्यातलं निथळून येण्यासाठी. तुम्हाला चाळणीवर ठेवायचं नसेल तर तुम्ही टिश्यू पेपरवरती कोणत्याही डिशमध्ये ठेवू शकता. असं केल्याने थोडं तेल निथळून जातं त्यातलं म्हणून. बघा कसं छान दिसत आहेत ते. नक्की करून बघा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचं सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, तुमच्या सपोर्टची गरज आहे. आमच्या रेसिपी तुम्हाला आवडत आहेत ना, कमेंट्समध्ये सांगा. तुमचे काही ओपिनियन्स असतील तर तेही आम्हाला सांगा, आम्हाला आवडतील. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.